प्रश्न सरांसाठी आहे की इथे बरेच बिगिनर्स आहेत आणि आज आपण बघतोय आपण त्यांच्या फॅमिलीज किंवा जे कोणी त्यांचे लव्ह अँड वन्स आहेत त्यांना आपण घेऊन या सांगितलंय. तर व्हॉट इज द सिम्पलेस्ट अँड मोस्ट कम्फर्टेबल वे फॉर समवन टू बिगिन? म्हणजे कुठल्या वयाने चालू केलं पाहिजे किंवा मी लहान असताना चालू केलं तर किंवा मी आता 40 शिकले तर मी आत्ता करू का? असे लोकांना प्रश्न पडतात 40 नंतर एस्पेशली. मला ताणलं तर काय होईल का किंवा मी काय कुठेतरी मोडेन का, असे पण प्रश्न पडतात. तर म्हणजे त्याची सुरुवात कशी व्हावी आणि कोणी सुरुवात करावी, कुठल्या वयोगटात सुरू करावी किंवा कुठल्याही वयोगटात केली तर चालेल का, त्याच्यावर थोडंसं. सो योग सूत्र म्हणून एक ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये योग संदर्भात डीप जे काही स्टडीज आहेत किंवा पतंजली योग ऋषी आपण ज्यांची प्रार्थना दररोज सकाळी म्हणतो किंवा क्लासच्या सुरुवातीला म्हणतो त्यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे. सो त्याच्यामधलं पहिलं सूत्र आहे अथ योगानुशासनम. अथ म्हणजे आत्ता. सो जेव्हा तुम्ही विचारता और जेव्हा तो विचार तुमच्या मनात येतोय कधी करायचा तर आत्ता करायचा. सो दॅट इज द सिम्पलेस्ट आन्सर. सो तुम्ही 40शीत असाल तर तेव्हा करा. तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही 40शीत जरी असला तरी तुमची मुलं आत्ता छोटी आहेत. सो तुम्हाला माहिती आहे की ती गोष्ट त्यांच्यासाठी चांगली आहे. सो त्यांना तुम्ही त्याच्यासाठी प्रवृत्त करू शकता की तुम्ही छोट्या लहानपणी सुरू करा. आणि मी स्वतः या गोष्टी अनुभवल्यात ज्यावेळेस मी लहानपणी सुरू केलं. आत्ता जसं सर म्हणले की मी फार शांत आहे, संयमी आहे, तो ॲक्च्युली इट्स ओनली बिकॉज योग. लहानपणी मी जो होतो त्याचा एक्झॅक्टली अपोजिट पोल होता. जशी लहान मुलं सगळे असतात म्हणजे शांत बसणं हे कुठेच नव्हतं. बट विथ रेग्युलर प्रॅक्टिस ह्या सगळ्या गोष्टी आपोआप येतात. तुम्हाला जाणीवपूर्वक त्या कराव्या लागत नाहीत. सो उत्तम और अगदी गोल्डन टाईम तुम्ही जर म्हणाल तर 6 ते 10 हा जो वयोगट आहे दॅट इज द परफेक्ट टू स्टार्ट. पण जसं आहे की तुम्ही कुठल्याही वयोगटात असाल, इवन ॲट द एज ऑफ 60 यू कॅन स्टार्ट. जसं सरांनी सांगितलं की योग हा तुमच्या अगदी DNA पर्यंत वर्क करतो आणि दॅट ॲप्लायज टू एव्हरी एज. सो तुम्ही 60मध्ये जरी सुरू केलं तरी त्याचे बेनिफिट तेवढेच आहेत. आता फक्त फरक एवढा आहे की तुम्हाला जेवढं झेपेल, तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं तुम्ही करणं अपेक्षित आहे. प्रत्येकानेच शीर्षासन करणं अपेक्षित आहे का तर नाही. देर आर अल्टरनेटिव्ह इझी आसन, देर आर अल्टरनेटिव्ह इझी प्रॅक्टिसेस की ज्या तुम्ही करू शकता. एक योगमध्ये प्रामुख्याने काही ॲस्पेक्ट येतात की फक्त शरीरावरती नाही. सो योग काम करतो 5 लेवल्सवरती ज्याला पंचकोशाज म्हणतात. त्याच्यामध्ये अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे आणि आनंदमय कोश आहे. अशा 5 लेवलवरती योग काम करतो. सो जेव्हा केव्हा तुम्ही सुरू कराल यू आर ॲड्रेसिंग ऑल दिस 5 ॲस्पेक्ट और 5 कोशाज जे आपले एक्झिस्टन्स आहेत. आता मे बी हे टर्म्स ऐकून आपल्याला ते रिलेट नाही होणार बट एव्हरीथिंग इज विदिन अस. सो लेट्स से अन्नमय कोश जे आपलं शरीर आपण हाडमासाने बनलेलं पाहतो किंवा आयुर्वेदामध्ये सप्तधातू त्यांनी आणखीन डीप एक्सप्लेन केलं आहे. दॅट कम्स अंडर अन्नमय कोश. देन कम्स युअर प्राणमय कोश. सो त्याच्यामध्ये जे रेस्पिरेशन होतं, सेल्युलर लेवलला रेस्पिरेशन होतं, जे सर्क्युलेशन होतं शरीरामध्ये, इवन तुम्ही आता बसलात युअर ब्लिंकिंग युअर आईज, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते पंचप्राणांच्या माध्यमातून होतात. पंचप्राण, पंच उपप्राण असे आहेत. सो हे जे काही सर्क्युलेशन आपल्या शरीरामध्ये घडतं दॅट कम्स अंडर प्राणमय कोश. देन मनोमय कोश, जे काही विचार चालू असतात आपल्या मनावरती, हे विचारांचं जे चक्र आहे ते मनोमय कोशावरती येतं. देन कम्स युअर विज्ञानमय कोश, आपली जी सतसत विवेक बुद्धी आहे, ज्याला माइंडफुलनेस आत्ता जो टर्म कॉर्पोरेट विश्वामध्ये खूप जास्त वापरला जातात की एका बाजूला ते सांगतात की यू शुड बी एबल टू डू मल्टीटास्क अँड देन ऑन अदर साईड दे आर सेइंग की यू नीड टू बी माइंडफुल. सो ते समजून घेणं अपेक्षित आहे की ॲक्च्युली ती गोष्ट काय आहे. सो दॅट हॅपन्स नॅचरली विदाउट एनी एफर्ट्स. आणि अंतिम आणि सगळ्यात महत्त्वाची आनंदमय कोश, म्हणजे आपल्या जीवनामध्ये सगळ्यांना एकच गोष्ट हवी आहे, सगळ्यांना आनंद हवा आहे. बेसिकली वयोमर्यादा काही नाही आहे पण आपण जे हल्ली रेकॉर्ड्स आणि या सगळ्या गोष्टी बघतो त्यामुळे आपल्याला उगाच वाटतं की आपण एवढे सूर्यनमस्कार घालावे किंवा इतके कुठलं तरी आसन खूप वेळ होल्ड करावं. प्रॉब्लेम
सुरू केलं तर आपल्याला ते सोपं जाईल, पण नंतर करता येणार नाही असं नाही आहे. आता जस्ट एक आठवण झाली रेकॉर्ड बोलले म्हणून. सरांचा आपला एक रेकॉर्ड आहे, ते आपल्याला माहिती आहे का? माहिती आहे, सांगा. हां, 1696 सूर्यनमस्कारांचं एक रेकॉर्ड गेल्या वर्षी रथसप्तमीला सरांनी नॉनस्टॉप सूर्यनमस्कार केले होते, सूर्योदयाचे सूर्य. सरांच्या बरोबरीने आम्ही पण केले होते, सो आम्हाला पण थोडंसं एवढे नाही पण मी केले होते सरांच्या. आणि इतक्या उशिरा चालू करून सरांनी 9 मला 4-5 वर्ष झाले चालू करून, आणि मी ऑल द फेदर इन द कॅप म्हणजे IT मधला जॉब आणि ट्रॅव्हलिंग सगळं. तो एक करू शकता कोणी पण. आणि दुसरं सरांचा रेकॉर्ड म्हणजे सरांच्या नावावर एक गिनीज रेकॉर्ड आहे, हे माहिती आहे का आपल्याला? माहिती. तर ज्यांना माहित नाही त्यांना सांगते, सरांनी सलग 36 तास 35 तासांनी काही मिनिटं योग केलेला आहे, आणि त्यासाठी त्यांच्या नावावर एक गिनीज रेकॉर्ड आहे, आणि आपण त्यांच्याकडून शिकतो. आणि ते गिनीज रेकॉर्ड ॲक्च्युअली जेवढे लो प्रोफाईल आहे आपल्याबरोबर गप्पा मारतात हे म्हणजे खूप इंटरनॅशनल लेवलचे आहेत, पण लाईक यू सेड ही इज माय एक्सटेंडेड फॅमिली और आय एम हिज एक्सटेंडेड फॅमिली. सो ॲक्च्युली आपण खूप ऑनर्ड आहे की हे दोघांबरोबर आपण आज ते बसून चर्चा करतोय. तर गिनीज रेकॉर्ड तुम्ही जे केलं त्याच्यामध्ये आपण बॉडीचा स्टिफनेस किंवा स्ट्रेंथ कुठले कुठले ॲस्पेक्ट्स त्याच्यामध्ये आले, म्हणजे व्हॉट यू हॅड टू बेसिकली थिंक थ्रू की आम्हाला गिनीज रेकॉर्ड करायचं, तुम्हाला काही चॅलेंजेस आले असतील किंवा बॉडी हाऊ यू गॉट रेडी फॉर दॅट रेकॉर्ड? सो ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रेकॉर्ड हा जो ॲस्पेक्ट आहे, किंवा आता मीडियामध्ये आपण बरेच पाहतो की हा रेकॉर्ड झाला, अमुक रेकॉर्ड झाला. सो दोज आर जस्ट नंबर्स. द मेन इम्पॉर्टंट फॅक्टर इज आर हेल्थ. एक दुसरी गोष्ट ही आहे की ज्यावेळेस तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करता त्यावेळेस तुम्हाला दुसऱ्या प्रिपरेशनची गरज नाही पडत. लाईक यू सेड की यू हॅव डन ऑलमोस्ट 1000 सूर्यनमस्कार अँड यू आर परफेक्टली फाईन विदाउट एनी सोरनेस. ही सगळ्यात मजेची गोष्ट आहे की आम्ही नॉनस्टॉप नमस्कार घालून दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा क्लासला आलो होतो, म्हणजे हे दुखतंय ते असं कोणालाच झालं नाही. सो दिस इज द ब्युटी. आणि याच्या आधी प्रॅक्टिस म्हटलं तर आम्ही 12च्या वर कधीच सूर्यनमस्कार नाही घातले एका वेळेस, किंवा फार फार तर कधीतरी 108 घातले. पण ते जे 12 सरांचे नमस्कार असतात त्याच्यामध्ये जे होल्ड असतात दॅट इज लाईक इक्वल टू एक एक आकडा म्हणजे असा काम गाळतो आम्ही. अगदी. आणि प्रॅक्टिसमध्ये आता बऱ्याचशा लोकांना होल्डिंगशी थोडी भीती वाटते, लेट्स पुट इट दॅट वे. बट तो सर्वात महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे प्रॅक्टिसमधला. पुन्हा योगसूत्रांमध्ये आसनांबद्दल फारसं सांगितलं नाही, कारण का योगसूत्र जास्त मेंटल लेवलशी डील करतं. आपलं मनाचा व्यापार किंवा आपले जे विचार आहेत, जे संस्कार आहेत, ज्या माइंड टेंडन्सीज डेव्हलप होतात याच्याबद्दल योगसूत्र जास्त सांगतं. पण त्याच्यामध्ये त्यांनी आसनांबद्दल फक्त 2च शब्द सांगितलेत, स्थिरम आणि सुखम. You have to be steady, which is a physical aspect. And the most important aspect त्याच्यानंतर येतो सुख, जो तुमच्या मनाचा आहे. सो तुमचं माइंड तिथे इन्वॉल्व असलं पाहिजे. लाईक यू सेड की ज्यावेळेस रेकॉर्ड करतं कोणी, सो लेट इट बी 36 तास और देर आर पीपल हु आर डन मोर दॅन दिस. आपण बरेच पाहतो. आत्ता रिसेंटली काहीतरी रेकॉर्ड होता क्लासिकल डान्सचा. शी हॅज डन काहीतरी 106 का 108 तास नॉनस्टॉप क्लासिकल डान्स असं काहीतरी होता. यू कॅन चेक दॅट. मग ह्या सगळ्या गोष्टी होतात. तुमची बॉडी एका लेवलला मागे सुटून जाते. इट्स कम्प्लिटली ऑन युअर माइंड अँड दॅट इज वॉट वी प्रॅक्टिस. योग जसं मी तुम्हाला सांगितलं की 5 लेवलवरती आपण काम करतो. त्याच्यामधली सगळ्यात महत्त्वाचा दुवा तुमचं मन आहे. जे काय अनुभव आपण घेतो आयुष्यामध्ये ते आपण परसिव्ह करताना आपलं मन, आपले पूर्वीचे आलेले अनुभव जे आपल्या चित्तामध्ये असतात त्याच्याशी आपण रिलेट करतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ठरवतात की ते आपण सुखदुःखामध्ये कसं पाहतो. सो प्रत्येक अनुभव आपण 3 पद्धतीने परसिव्ह करतो, ज्याला योगसूत्रामध्ये राग, द्वेष आणि अभिनिवेश अशा 3 पद्धतीने गोष्टी सांगितल्यात. सो इदर वी लाईक दॅट पर्टिक्युलर एक्सपिरियन्स
तो जो काही अनुभव आहे तो आपला आवडतो आणि मग तो आपला हवाहवासा वाटतो. दुसरा ॲस्पेक्ट की आपल्याला नको असतो किंवा आपल्याला त्याच्यातनं त्रास होतो म्हणून तो आपण नको आहे कम्प्लिटली अवॉइड करतो. आणि तिसरं आहे की आपल्याला भीती असते त्याची. सो देर इज अनदर ॲस्पेक्ट इन प्रॅक्टिस की आपल्याला बरीच भीती असते ज्याच्यामुळे आपण स्वतःला मागे धरून ठेवतो. आणि ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट ठरवता इथून मेंटल लेवलला की तुम्हाला ती गोष्ट करायची आहे, त्याची प्रॅक्टिस छोट्या छोट्या गोष्टींमधून होते. सो दिसताना आपल्याला ते मोठे आकडे दिसतात किंवा दिसताना आपल्याला ते 12 तास केलं, 30 तास केलं, 108 तास केलं हे दिसतं, पण त्याची सुरुवात जी ती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये होते. म्हणजे लाईक फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बसलात, सो तुम्ही किती स्टडीली बसू शकता हा कुठं रेकॉर्ड होणार नाही आहे, बट दॅट इज अ पर्सनल अचिव्हमेंट की जी तुम्ही हळूहळू डेव्हलप करणार आहात आणि दॅट कॅन बिल्ड अप इन टू अ समथिंग की जे काहीतरी मोठं होऊ शकतं. आणि आपल्याकडे ते आहेच जगामध्ये की गोष्ट मोठी झाल्याशिवाय इतरांना दिसत नाही. सो दॅट इज समथिंग की ती प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आहे. तुम्ही आत्ता बसलात कसे किंवा कुठची ॲक्टिव्हिटी करताय ती तुम्ही किती फोकस राहून करताय, दॅट इज वे युअर माइंड कम्स. अगेन द माइंडफुलनेस ॲस्पेक्ट जो आहे जिथे कॉर्पोरेट्स आणि या सगळ्या गोष्टी आता सगळं जग जे योगकडे येतं आहे, कारण का स्टिम्युलेशन जे आहेत लाईफमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत रादर झोपल्यानंतरही माइंडमध्ये स्टिम्युलेशन चालूच आहेत.